Hi student, today we discuss about the new chapter, that is third chapter, inheritance and variation. आता inheritance and variation. सो इनहेरिटन्स म्हणजे असे काही कॅरेक्टर्स असतात त्याला काय म्हटलं जातं, ते इनहेरिट होतात ॲन्सेस्टरकडून. म्हणजे जे पॅरेंटकडे कॅरेक्टर्स असतात तेच काय झाले जातात डायरेक्टली त्यांच्या जे झायगोट तयार होते, जी प्रोजेनी तयार होती त्यांच्याकडे काय होतात ते एक्सप्रेस होतात. असे ते कॅरेक्टर असतात, त्यांना म्हटलं जातं डायरेक्टली इनहेरिटेड कॅरेक्टर. म्हणजे त्याला इनहेरिटन्स म्हटलं जातं. वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन ते कॅरेक्टर काय होतात, एक्सप्रेस होतात. त्याच्याचबरोबर व्हॅरिएशन म्हणजे असे काही कॅरेक्टर असतात त्यांच्यामध्ये काय आपल्याला थोडक्यात त्यांच्यामध्ये असा डिफरन्स जाणून येतो की जे पॅरेंट्समध्ये जे कॅरेक्टर्स आहेत ते पूर्णपणे त्या चाइल्डमध्ये कॅरेक्टर नसतात, त्याला म्हटलं जातं व्हॅरिएशन. म्हणजे पॅरेंटचे कॅरेक्टर चाइल्डमध्ये कोणत्याही प्रकारे दिसत नाहीत, त्याला म्हटलं जातं व्हॅरिएशन. म्हणजेच हे याच्यावरून आपल्याला समजतं की एक्झॅक्ट ही प्रोसेस कशी असते. इनहेरिटन्स आणि व्हेरिएशन याच्यावरून आपल्याला समजतं आपल्या टॉपिकमध्ये एक्झॅक्टली कशाप्रकारे टॉपिक्स असू शकतात, सब टॉपिक्स, याच्यावरून आपल्याला व्यवस्थितरित्या समजते. तर फर्स्ट आपण पाहिलं इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन. म्हणजेच कशाला म्हटलं जातं इनहेरिटन्स, जे कॅरेक्टर एका जनरेशनकडून दुसऱ्या जनरेशनकडे सेम ट्रान्समिट होतात त्याला म्हटलं जातं इनहेरिटेड कॅरेक्टरिस्टिक्स. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण पाहिलं एक्झॅक्ट व्हेरिएशन किंवा व्हेरिएशन म्हणजे काय, तर जे पॅरेंटकडे कॅरेक्टर आहेत ते चाइल्डकडे एक्सप्रेस होत नाही अशा कॅरेक्टरला काय म्हटलं जातं, तर व्हॅरिएशन म्हटलं जातं. मग हे झालं आपलं फर्स्ट एक्झॅक्ट टॉपिकचं थोडक्यात इंट्रोडक्शन. त्याच्यानंतर आपण एक्झॅक्ट पाहणार आहोत. हा जो टॉपिक आपण पाहिला आहे त्याच्यामध्ये पाहणार आहोत, त्याच्यामध्ये फर्स्ट कॅन यू रिकॉल असं म्हटलेलं आहे. म्हणजे आपल्याला काही हे 9th आणि 10th स्टँडर्डलाच झालेलं आहे. मग याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं आहे, तुम्हाला काही याच्यामध्ये आठवू शकतं का, कॅन यू रिकॉल. म्हणजेच एक्झॅक्ट काय सांगितलेलं आहे याच्यामध्ये कॅन यू रिकॉल म्हणजे, तर पहा फर्स्ट क्वेश्चन याच्यामध्ये विचारलेला आहे, इफ देअर इज अ सिमिलॅरिटी बिटवीन द पॅरेंट्स अँड ऑफस्प्रिंग. म्हणजे पॅरेंट्स आणि ऑफस्प्रिंगमध्ये अशा काही सिमिलॅरिटीज असू शकतात का. म्हणजे जर एखादं पॅरेंट असेल आणि त्यांचे जो ऑफस्प्रिंग जन्मला आहे यांच्यामध्ये दोघांमध्ये काही सिमिलॅरिटी असू शकतात का, हे आपल्याला इथं विचारलेलं आहे. तर ऑफकोर्स यांच्यामध्ये सिमिलॅरिटी असू शकतात, कारण 50% हे पॅरेंटचे कॅरेक्टर त्या चाइल्डमध्ये काय होतात, एक्सप्रेस होत असतात. मग हे पॅरेंटचे कॅरेक्टर 50%च काय होत असतात, पूर्णपणे ते चाइल्डमध्ये एक्सप्रेस होत असतात. मग तो 50% काय असू शकतो, वेगळा असू शकतो. म्हणजे एक ऑफकोर्स याचं येस आन्सर आपल्याला देता येईल. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन विचारला आहे, व्हॉट आर दी रोल्स ऑफ क्रोमोझोम इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये क्रोमोझोमचा रोल काय. आता लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये एक्झॅक्ट क्रोमोझोमचा रोल काय सांगता येतो, तर पहा हे जेनेटिक कॅरेक्टर म्हणून क्रोमोझोम लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये काय केलं जातं, ओळखलं जातं. म्हणजे जेनेटिक कॅरेक्टर म्हणून ओळखलं जातं म्हणजे नेमकं काय, तर रोल ऑफ क्रोमोझोम म्हणजेच जे जीन्स असतात त्या जीन्समध्ये ह्या क्रोमोझोमचा एकदम महत्त्वाचा असा इम्पॉर्टंट रोल असतो की त्याच्यामुळे काय होतात, ते जीन्स एक्सप्रेस झाल्यानंतर त्या क्रोमोझोममध्ये जो जीन पॅरेंटमध्ये आहे तो काय होतो, चाइल्डमध्ये आपल्या गेल्यानंतर दिसून येतो. म्हणजेच हे जे कॅरेक्टरिस्टिक हे कॅरेक्टर्स आपल्याला याच्यामध्ये दिसतात. त्याच्यानंतर नेक्स्ट सांगितलं आहे पहा, ही पूर्णपणे जी प्रोसेस आहे. नेक्स्ट थर्ड क्वेश्चन विचारला आहे, हाऊ आर हायब्रिड सीड प्रोड्यूस. हायब्रिड सीड नेमके कसे प्रोड्यूस होतात, तर हायब्रिड सीड म्हणजे हे डिसिमिलर सीड असतात. म्हणजे जेव्हा फर्टिलायझेशन होऊन त्याच्यानंतर नेक्स्ट चाइल्ड जो तयार होतो हा काय आहे, त्याचं नेक्स्ट जनरेशन आहे. म्हणजे ते कसे आहेत, हायब्रिड म्हणजे कसे असतात, डिसिमिलर असतात. कसे असतात, डिसिमिलर असतात. म्हणजे एक पॅरेंट आहे, पॅरेंटकडून काय होणार, त्याचे पॅरेंटकडून त्याला काय होणार, ऑफस्प्रिंग होणार. ऑफस्प्रिंग हे 2 होतात, मेल असेल किंवा फिमेल असेल. हे कसे आहेत, डिसिमिलर. त्यालाच काय म्हटलं जातं, हायब्रिड. काय म्हटलं जातं, हायब्रिड सीड प्रोड्यूस. म्हणजेच पॅरेंट प्लांटकडून काय झालं, दुसऱ्या प्लांट तयार झाल्या, मेल अँड फिमेल. म्हणजे हे काय झाले, 2 हायब्रिड सीड फॉर्म झाले. त्यालाच काय म्हटलं जातं, हाऊ आर हायब्रिड सीड आर प्रोड्यूस. म्हणजे सपोज हे डिसिमिलर असतात. कशा असतात, डिसिमिलर असतात. डिसिमिलर म्हणजे त्याच्यापासून आपल्याला मेल अँड फिमेल हे काय झालेले आहेत, नेक्स्ट जनरेशनमध्ये तयार झालेले दिसतात. त्याच्यानंतर विच आर दी क्रोमोझोमल डिसऑर्डर. म्हणजे क्रोमोझोममुळे अशा कोणत्या डिसऑर्डर आहेत की त्या डिसऑर्डर आपल्याला दिसून येतात, तर क्रोमोझोममुळे होणाऱ्या डिसऑर्डर आहेत. फर्स्ट आहे कलर ब्लाइंडनेस, त्याच्याचबरोबर क्लाइनफेल्टर डिसीजेस. अशा प्रकारचे हे डिसीजेस आपल्याला या सिंड्रोममुळे झालेले दिसून येतात. क्रोमोझोमल डिसऑर्डर म्हणजे क्रोमोझोममध्ये काय झालं, कशाही प्रकारे
हे क्रोमोझोममध्ये लाईक कोणत्याही प्रकारे काय होऊ शकते, ॲबिलिटी येऊ शकते, डिसॅबिलिटी येऊ शकते आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये डिसऑर्डर दिसून येतात. तर ही क्रोमोझोमल डिसऑर्डर आहे. हे क्रोमोझोमल डिसऑर्डर आपल्याला दिसून येते तेव्हा काय होतं नेमकं, त्याच्यामध्ये अशा म्हणजे रातांधळेपणा असेल, काइनफिल्टर सिंड्रोम असेल, त्याच्याबरोबर डाऊन फिल्टर सिंड्रोम असेल, अशा प्रकारचे डिसीज आपल्याला दिसून येतात. आता त्याच्यानंतर फर्स्ट पॉईंट आपण ही कॅन यू रिकॉल हे आपलं 9th आणि 10th स्टँडर्डला हे ऑलरेडी झालेलं आहे. तर त्याचं फक्त आपल्याला एक्झॅक्ट रिवाईज व्हावं म्हणून हे क्वेश्चन आपल्याला विचारलेले 4 क्वेश्चन. त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला 3.1 हा पॉईंट याच्यामधला पाहायचा आहे. तर फर्स्ट आपल्याला विचारलं आहे 3.1 हा पॉईंट आहे क्रोमोझोम अँड मेकॅनिझम ऑफ इनहेरिटन्स. क्रोमोझोम अँड मेकॅनिझम ऑफ इनहेरिटन्स. आता एक्झॅक्ट क्रोमोझोम म्हणजे काय हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. हे कुठं प्रेझेंट असतात त्याचं मेकॅनिझम आपण पाहणार आहोत आणि त्याच्यानुसार आपल्याला व्यवस्थित समजणार आहे. तर सुरुवातीला आपल्याला इनहेरिटन्स म्हणजे काय पाहायचं आहे. आता इनहेरिटन्स म्हणजे काय, दी ट्रान्समिशन ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन. ट्रान्समिशन ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन फ्रॉम जनरेशन टू जनरेशन इज नोन ॲज हेरिडिटी ऑर इनहेरिटन्स. त्यालाच काय म्हटलं जातं, हेरिडिटी ऑर इनहेरिटन्स. मी आपण टॉपिक स्टार्ट केला तेव्हाच ही कॅरेक्टर सांगितलेले आहेत. ट्रान्समिशन ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन फ्रॉम जनरेशन टू जनरेशन म्हणजे एका जनरेशनकडून दुसऱ्या जनरेशनकडं जे आपण कॅरेक्टरिस्टिक्स काय करतो, ट्रान्सफर करतोय, त्याला काय म्हटलं जातं, इनहेरिटन्स. काय म्हटलं जातं, इनहेरिटन्स. म्हणजे जे पॅरेंटचे कॅरेक्टर तेच ऑफस्प्रिंगमध्ये काय होतात, इनहेरिट होतात. त्या प्रोसेसला म्हटलं जातं इनहेरिटन्स. काय म्हटलं जातं, इनहेरिटन्स. म्हणजे फर्स्ट आपली टर्म कंप्लीट झाली. व्हॉट इज मीन बाय इनहेरिटन्स, ट्रान्समिशन ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन फ्रॉम एका जनरेशनकडून दुसऱ्या जनरेशनकडे. जेनेटिक म्हणजे जीन्स. काय, जीन्स म्हणजे जे पॅरेंटमध्ये जीन्स आहेत. मग जीन्स म्हणजे नेमके कोणते, पॅरेंट्समध्ये फॉर एक्झाम्पल पॅरेंटचे जर हेअर करली असेल तर त्यांच्या ऑफस्प्रिंगचे हेअरसुद्धा काय असतात, करली असतात. पॅरेंटचा कलर जर व्हाईट असेल तर त्यांच्या चाइल्डचा कलरसुद्धा काय होऊ शकतो, व्हाईट. हे जीन्सचे कॅरेक्टर आहेत. हे जीन्सनुसार असतात. आणि नंतर ते टॉल असतील, डॉर्प असतील, हे त्यांचे डायरेक्टली फिजिकली कॅरेक्टर असतात, फेनोटाईप कॅरेक्टर असतात. म्हणजे जेनेटिक इन्फॉर्मेशन म्हणजे त्यांचे जीन्स हे पॅरेंट्सकडून ऑफस्प्रिंगकडे ट्रान्समिट होतात, त्याला म्हटलं जातं इनहेरिटन्स. तर पहा याच्यामध्ये आपल्याला याचे मेकॅनिझम सांगितलेले आहेत. भरपूर सारे याचे मेकॅनिझम आपल्याला या इनहेरिटन्समध्ये सांगितलेले आहेत. तर फर्स्ट याच्यामध्ये आपण पाहणार आहोत, द मेकॅनिझम ऑफ इनहेरिटन्स वॉज सक्सेसफुली इन्व्हेस्टिगेटेड बिफोर क्रोमोझोम हॅड बीन ऑब्झर्व्ड ऑर जीन वेअर नोन. म्हणजे हे मेकॅनिझम इनहेरिटन्सचं कधी सक्सेसफुल झालं आहे, जेव्हा क्रोमोझोम काय केला आहे, टोटली ऑब्झर्व केला आहे आणि त्याच्यामधले जीन्स काय केलेत त्यांना समजले, जीन्स आर नोन, त्यांना समजले जीन्स, तेव्हाच काय झालं आहे, ती पूर्णपणे याचे मेकॅनिझम त्या सायंटिस्टला काय झालेले आहेत, टोटली सक्सेसफुल झालेत. हे मेकॅनिझम त्यांनी तयार केलेले आहेत. तर एक्झॅक्ट ह्या जीनचा जर आपण अभ्यास करत असलो तर आपल्याला एक्झॅक्ट माहिती पाहिजे, हा जो क्रोमोझोम आहे, हा क्रोमोझोम नेमका कुठं प्रेझेंट असतो, जीन्स कुठं असतात. तर पहा आपल्या बॉडीमध्ये, प्रत्येकाच्या बॉडीमध्ये आपली बॉडी सेल्सने बनलेली आहे. तर सुरुवातीला हे जे स्ट्रक्चर आहे ते सेलचं आहे. हे सेलने आपली बॉडी बनलेली असते. त्याच्यानंतर सेलमध्ये काय असतात, न्यूक्लियस सेल असतात. काय असतात, न्यूक्लियस असतात. हे न्यूक्लियस ऑफ सेल हे कुठं प्रेझेंट असतात, आपल्या बॉडीमध्ये. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये सगळे सेल्स प्रेझेंट असतात. सेल इट इज अ स्ट्रक्चर अँड फंक्शनल युनिट ऑफ दी बॉडी. म्हणजे पूर्ण बॉडी आपली सेलने बनलेली असते. सेलमध्ये काय असतात, न्यूक्लियस असतात आणि त्या न्यूक्लियसमध्ये काय प्रेझेंट असतात, तर क्रोमोझोम. काय असतात, क्रोमोझोम. त्याच्या नेक्स्टची स्टेज आहे क्रोमोझोम आणि या क्रोमोझोममध्ये काय असतात, तर DNA प्रेझेंट असतात. काय असतात, DNA. आपण म्हणतो क्रोमोझोम कंटेन जेनेटिक मटेरियल, दी जेनेटिक मटेरियल इज DNA. काय असतो त्याच्यामध्ये, DNA. आता हे जे DNAचे स्ट्रक्चर, या DNAमध्ये काय असतात, जीन्स प्रेझेंट असतात. काय असतात, जीन्स. आणि हे जे जीन्स आहेत, हे जीन्स आपल्याला DNAमध्ये पाहायला भेटतात आणि हे जीन्स काय होतात, DNA थ्रू म्हणजे पॅरेंटकडून हे ऑफस्प्रिंगकडे हे जीन काय केले जातात, ट्रान्समिट केले जातात. म्हणजेच हे क्रोमोझोम आहेत आणि या क्रोमोझोममध्ये काय असतात, तर जेनेटिक मटेरियल असतं, ते असतं DNA. काय असतं, DNA. आता हा जर क्रोमोझोमचा आपण स्ट्रक्चर अभ्यासलेलं आहे 9th स्टँडर्डला, हे फर्स्ट 2 आहेत ते वरचे आर्म्स ऑफ क्रोमोझोम, P आर्म आणि Q आर्म, शॉर्ट आर्म आणि लॉंग आर्म, आणि त्याच्या सेंटरला असतो तो सेंट्रोमियर. म्हणजे एक्झॅक्ट आपण याच्यामध्ये काय सांगतोय, क्रोमोझोमचं जीनचं लोकेशन आपल्या बॉडीमध्ये कुठं असतं. तर पहा फर्स्ट आपण पाहिलं सेल. सेल ही बॉडीमध्ये प्रेझेंट असते. सेलमध्ये काय असतात, न्यूक्लियस. न्यूक्लियसमध्ये काय असतं, जेनेटिक मटेरियल. जेनेटिक मटेरियल ती
कोणतं क्रोमोझोममध्ये काय प्रेझेंट असतं तर DNA, आणि DNA मध्ये काय असतात जीन्स. आपण जर DNA रेप्लिकेशन हे 10th स्टँडर्डला अभ्यासलेलं आहे, याच्यामध्ये पाहिलेलं आहे. 10 किंवा 9 स्टँडर्डला आपण DNA रेप्लिकेशन अभ्यासलेलं असेल. याच्यामध्ये हे जीन्स प्रेझेंट असतात. तर हे जीन्स काय होतात, वन जनरेशन टू अनदर जनरेशन ट्रान्समिट होतात. हे आपल्या माहितीसाठी सांगितलं एक्झॅक्ट क्रोमोझोम आणि जीन म्हणजे नेमकं काय. तर मग आपण आता मेकॅनिझम पाहणार आहोत. तर फर्स्ट मेकॅनिझम याच्यामध्ये सांगितलं आहे, द मेकॅनिझम ऑफ इनहेरिटन्स वॉज सक्सेसफुली इन्व्हेस्टिगेटेड बिफोर क्रोमोझोम हॅड बीन ऑब्झर्व ऑर जीन्स वेअर नोन. त्यांची माहिती झाल्याच्या नंतरच त्यांनी काय केलं, इनहेरिटन्सचं मेकॅनिझम सांगितलेलं आहे. तर हे कोणत्या सायंटिस्टने केलेलं आहे, ग्रिगोर जॉन मेंडल. आता हे पूर्ण 9th स्टँडर्डला आपण पी प्लांट दॅट इज सटायवम, पायसम सटायवम या प्लांटचा टोटली अभ्यास केलेला आहे. तर ग्रिगोर जॉन मेंडल इट इज अन सॉन ऑफ दी पिझंट फार्मर, म्हणजे हा फार्मरचा मुलगा होता. वॉज बॉर्न इन मोराविया इन 1822. 1822 साली तो मोराविया इथे तर काय झाला, जन्म झाला. तर हा जो ग्रिगोर मेंडल आहे हा आपल्याला कुठेही ज्या एक्झाम असतात बाहेर आपल्या, तिथं क्वेश्चन येऊ शकतो, ग्रिगोर मेंडल हा कोण होता. इट इज अन फादर ऑफ जेनेटिक्स, म्हणजे जेनेटिक्सचा हा फादर होता. म्हणजे पूर्णपणे जेनेटिक्स ही जी सायन्सची ब्रांच याचा टोटली त्यांनी स्टडी केलेला आहे, फादर ऑफ जेनेटिक्स. म्हणजेच ग्रिगोर जॉन मेंडल यांना काय म्हटलं जातं, फादर ऑफ जेनेटिक्स इट इज अन ब्रांच ऑफ बायोलॉजी. ही एक ब्रांच आहे बायोलॉजी, पूर्ण जीन्सचा त्या टायमध्ये टोटल अभ्यास केला जातो. आणि याचा अभ्यास कोणी केलेला आहे, ग्रिगोर जॉन मेंडल. तर ग्रिगोर मेंडल फर्स्ट गेव दी ॲक्युरेट एक्सप्लेनेशन फॉर द मेकॅनिझम ऑफ इनहेरिटन्स बाय युझिंग हायब्रिडायझेशन टेक्निक. त्यांनी काय केलं आहे, पूर्णपणे टोटली ॲक्युरेट एक्सप्लेनेशन दिलं आहे त्या इनहेरिटन्सच्या मेकॅनिझमचं बाय युझिंग हायब्रिडायझेशन टेक्निक. हायब्रिडायझेशन टेक्निक घेतली म्हणजे काय केलं आहे, पॅरेंटचे जे कॅरेक्टर आहे ते चाइल्डमध्ये कसे ट्रान्समिट केले जातात, ही पूर्ण टेक्निक हायब्रिडायझेशन टेक्निक त्यांनी काय केली आहे, टोटली त्याचा अभ्यास केला आहे. आणि त्याच्यानंतर इनहेरिटन्सचे मेकॅनिझम त्यांनी सांगितलेले आहेत. हे झालं फर्स्ट मेकॅनिझम. म्हणजेच ग्रिगोर मेंडल हे काय आहेत, एक्झॅक्ट यांनी काय स्टडी केला, ॲक्युरेट एक्सप्लेनेशन केलं आहे द मेकॅनिझम ऑफ इनहेरिटन्स बाय युझिंग हायब्रिडायझेशन टेक्निक. मीन्स हाऊ द कॅरेक्टर ट्रान्सफर फ्रॉम पॅरेंट टू ऑफस्प्रिंग. देन सेकंड कॅरेक्टर इज द इनहेरिटन्स ऑफ द 7 ट्रेट इज अ गार्डन पी प्लांट वेअर स्टडीड इंडिव्हिज्युअली वन ॲट टाईम ऑर इन कॉम्बिनेशन ऑफ 2 or 3 कॅरेक्टर ॲट टाईम. म्हणजेच ह्यांनी काय केलं आहे, सेकंड मेकॅनिझममध्ये सांगितलं आहे इनहेरिटन्स ऑफ दी 7 ट्रेट्स. म्हणजे ट्रेट्स म्हणजे काय असतात, कॅरेक्टर. म्हणजे त्यांनी इनहेरिटन्सचे एकाच प्लांटवरती, ती आहे गार्डन पी प्लांट, म्हणजे जी वाटाण्याची प्लांट आहे त्याच्यावरती त्यांनी काय केलं आहे, इनहेरिटन्स हे याचं मेकॅनिझम केलं आहे. आणि 7 ट्रेट्स म्हणजे त्यांना कॅरेक्टर दिसलेत, ते आपण नंतर पाहणार आहेत. ते कॅरेक्टर्स त्यांना दिसले, ते प्लांट व्हेअर स्टडीड इंडिव्हिज्युअली वन ॲट अ टाईम ऑर इन कॉम्बिनेशन ऑफ 2 or 3 कॅरेक्टर ॲट अ टाईम. म्हणजे त्यांनी काय केलं आहे, इंडिव्हिज्युअली एका सेपरेट प्लांटचा काय केला आहे, अभ्यास केला आहे 1 at a टाईम. आणि काय केलं आहे, कॉम्बिनेशन ऑफ 2 or 3 कॅरेक्टर, 2 किंवा 2पेक्षा जास्त कॅरेक्टर एकाच प्लांटचा त्यांनी अभ्यास केला आहे. म्हणजे सपोज त्यांनी गार्डन पी प्लांट काय केली, त्यांच्या मेकॅनिझमसाठी सिलेक्ट केली. आणि ही जी प्लांट सिलेक्ट केली त्यांनी एकाच प्लांटवरती काय केलं आहे, त्यांनी पूर्णपणे स्टडी करायचं ठरवलं, इंडिव्हिज्युअली वन सिंगल प्लांट. मग त्यांनी त्याच्यावरती 1 or 3 कॅरेक्टर कसले केले, त्याची हाईट कशी आहे, त्याचे कलर कसा आहे, त्याचे फ्रूटचा शेप कसा आहे, याचं त्यांनी काय केलं, टोटली अभ्यास केला आहे. म्हणजे वन सिंगल प्लांटवरती त्यांनी काय केले, कॉम्बिनेशन ऑफ 2 or 3 कॅरेक्टर, एका सिंगल प्लांटवरती त्यांनी असे कॅरेक्टर काय केले, त्यांनी अभ्यासले. आणि ही प्रोसेस दी डाटा मॅथमॅटिकली अँड स्टॅटिस्टिकली. म्हणजे पूर्ण त्यांनी त्या प्लांटवरती जो अभ्यास केला आहे तो पूर्ण मॅथमॅटिकली त्या प्लांटचे टोटल नंबर्स, त्याच्यामध्ये इनहेरिटन्स किती प्रकारचे, त्याच्यानंतर सीड्स कोणत्या प्रकारचे, हे टोटली त्यांनी मॅथमॅटिकली आणि स्टॅटिस्टिकली काय केलं आहे, नोट डाऊन करून ठेवलं आहे. होल स्टडी त्यांनी मॅथमॅटिकली आणि स्टॅटिस्टिकली केला आहे. म्हणजे त्यांना जास्तीत जास्त नॉलेज हे मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्सचं होत असल्यामुळं त्यांनी काय केलं आहे, त्यांचा हा पूर्ण अभ्यास त्यांनी मॅथमॅटिकली आणि स्टॅटिस्टिकली काय केला आहे, नोट डाऊन केला आहे. आणि नोट डाऊन केल्याच्या नंतर पूर्ण त्यांनी काय केलं, याच्यामध्ये त्याचे जे कलर्स असतील, त्याचे हाईट असेल, हे सर्व त्या मॅथमॅटिकली त्यांनी काय केलं, त्यांचा टेबल तयार करून त्याच्यामध्ये त्यांनी नोट डाऊन करून ठेवलं. हे झालं सेकंड मेकॅनिझम. त्याच्यानंतर थर्ड सांगितलं आहे पहा, मेंडेल नेमकं काय केलं आहे, मेंडेल
postulated Mendel postulated the principle of heredity, which then become the fundamental laws of heredity, or proposed by Corins in 1900, म्हणजे 1900मध्ये काय केलं ह्या कॉरिन्स हा जो सायंटिस्ट आहे यांनी म्हणजे थोडक्यात हा प्रपोज केला आहे. म्हणजे मेंडेलनी जो लॉ मांडला आहे, मेंडेलनी जी स्टेटमेंट मांडली ती स्टेटमेंट मेंडेल आय थिंक एक्सपायर झाल्याच्या नंतर मेंडेल एक्सपायर झाला, मग त्याचं जे काम हे अर्धवट राहिलं आणि ते अर्धवट राहिलेलं काम हे कॉरिन्स या सायंटिस्टने काय केलं 1900 साली ते कंप्लीट केलं आणि ते डेव्हलप केलं. आणि डेव्हलप केल्याच्या नंतर त्यांनी त्या जे मेकॅनिझम मांडलं आहे त्याला मेंडेलचंच मेकॅनिझमचं नाव दिलं आहे, स्वतःचं नाव दिलेलं नाही आहे. कारण पूर्ण तो सायंटिफिक स्टडी या मेंडेलने केला होता, राहिलेलं अपूर्ण काम कॉरेन्स या सायंटिस्टने केलं आणि राहिलेलं सगळं काम केल्याच्या नंतर पूर्ण तो सक्सेसफुल झाला त्यांचा रिसर्च आणि त्याच्यानंतर त्यांना मेंडेलचंच नाव दिलं. म्हणजेच मेंडेल पॉच्युलेट दी प्रिन्सिपल ऑफ हेरिडिटी. त्यांनीच काय केलं आहे हे प्रिन्सिपल, याची तत्व, याचं स्टेटमेंट त्या मेंडेलनीच मांडलेलं आहे. देन बिकम दी फंडामेंटल लॉज ऑफ हेरिडिटी ॲज प्रपोज बाय कॉरेन्सने प्रपोज केले. ही व्हिज्युअलाइज द ट्रेट ॲज सच आर नॉट इनहेरिटेड फिजिकली बट बाय समथिंग प्रेझेंट इनसाइड द गॅमेटिक सेल्स. म्हणजे जे कॅरेक्टर जे डोळ्यांना दिसतात सच आर नॉट इनहेरिटेड फिजिकली म्हणजे शारीरिकतः ते आपल्याला नॉट इनहेरिटेड म्हणजे शरीराकडून ते नॉट इनहेरिटेड म्हणजे ते वन जनरेशन टू अनदर जनरेशनमध्ये जात नाहीत, बट बाय समथिंग प्रेझेंट इनसाइड द गॅमेटिक सेल. इनसाइड द गॅमेटिक सेल, गॅमेट्स म्हणजे जीन्स ज्या असतात त्या इनसाइड द गॅमेटिक सेलमध्ये काय असतात इनहेरिटेड कॅरेक्टर असतात, नॉट इनहेरिटेड फिजिकली. परंतु हे कुठं इनहेरिट होतात समथिंग प्रेझेंट इनसाइड द गॅमेटिक सेल्समध्ये. हे कुठं असतात गॅमेट्समध्ये म्हणजे जीन्समध्ये असतात. टू दिस समथिंग ही कॉइन टर्म फॅक्टर्स दॅट आर रिस्पॉन्सिबल फॉर एक्सप्रेशन ऑफ पर्टिक्युलर कॅरेक्टर. म्हणजे त्यांनी काय केलं आहे टू दिस समथिंग म्हणजे काय ही कॉइन समथिंग काहीतरी असं काय केलं आहे ही कॉइन टर्म फॅक्टर म्हणजे त्यांनी काय केलं आहे टर्म फॅक्टर म्हणजे काय असतात जीन असतात. काय असतात जीन दॅट आर रिस्पॉन्सिबल फॉर फॅक्टर म्हणजेच काय असतात जीन्स अँड दिस समथिंग दॅट आर रिस्पॉन्सिबल फॉर एक्सप्रेशन ऑफ पर्टिक्युलर ट्रेट ऑर कॅरेक्टर. म्हणजे एखाद्या पर्सनमध्ये जे जीन्स आहेत जे फॅक्टर्स आहेत हेच कशासाठी रिस्पॉन्सिबल असतात एक्सप्रेस त्याच्यामधले जे कॅरेक्टर्स आहेत पॅरेंटमधले ते ऑफस्प्रिंगमध्ये जाण्यासाठी हे काय असतात पर्टिक्युलर ट्रेट ऑर कॅरेक्टर हे रिस्पॉन्सिबल असतं. त्याच्यानंतर नेक्स्ट सांगितलं आहे ही प्रपोज दॅट फॅक्टर्स आर पर्टिक्युलर इन नेचर. ह्या फॅक्टर्सला पर्टिक्युलर असं नेचर असतं. दी मेंडेलियन फॅक्टर्स आर नाऊ टर्म ॲट जीन्स. आणि त्याच्यानंतर जीन्सलाच त्यांनी काय म्हटलं होतं फॅक्टर आणि म्हणजेच फॅक्टरनंतर द मेंडेलियन फॅक्टर्स आर नाऊ टर्म ॲट जीन. आणि त्याच फॅक्टरला म्हणजे जीन्सलाच काय ओळखलं जातं म्हणजेच त्या फॅक्टर्सला जीन म्हणून ओळखलं जातं. त्याच्यानंतर दिस फॅक्टर ऑकर इन पेयर्स इन दी पॅरेंट्स अँड सेग्रिगेट फ्रॉम इच अदर ड्युरिंग गॅमेट फॉर्मेशन विदाऊट ब्लेंडिंग ऑर मिक्सिंग. म्हणजे हे जे फॅक्टर्स आहेत हे फॅक्टर्स ऑकर इन पेयर्समध्ये असतात. कसे असतात पेयर्समध्ये असतात. म्हणजे पेयर्स इन दी पॅरेंट्स म्हणजे फर्स्ट कपल असतं मेल अँड फिमेलचं हे काय झालं पेअरिंग कॅरेक्टर झालं. आणि हे पेअरिंग कॅरेक्टर काय होतं नंतर सेपरेट होतं. म्हणजे एक्झॅक्ट पेअरिंग कॅरेक्टर मेल अँड फिमेलचं असतं. मेल अँड फिमेलचं काय होतं फर्टिलायझेशन होऊन त्यांच्यापासून जे ऑफस्प्रिंग तयार होतं ते ऑफस्प्रिंग कसं असतं सेग्रिगेट म्हणजे सेपरेट असतं फ्रॉम इच अदर ड्युरिंग गॅमेट फॉर्मेशन. म्हणजे आपल्याला ही डायग्रॅम पाहिल्याच्या नंतर कळलं पहा. ही जर डायग्रॅम आपण पाहिली तर याच्यामध्ये व्यवस्थित आपल्याला दिसतंय हे पेरेंट्स कसे असतात. फर्स्ट पहा शेवटचं जे मेकॅनिझम आहे तर याच्यामध्ये आपल्याला समजेल दिस फॅक्टर्स ऑकर इन पेयर्समध्ये असतं. कारण हे पेयर्स म्हणजे हे दोन पेयर फर्स्ट अफेक्टेड फादर अँड अनअफेक्टेड मदर हे काय दोन पेअरमध्ये. आता हे पेअरमध्ये दोन आहेत. दिस फॅक्टर्स ऑकर इन पेयर्समध्ये असतात इन दी पॅरेंट्स अँड सेग्रिगेट हे काय होतात नंतर सेपरेट होतात. आता त्यांना काय झाले चार परत ऑफस्प्रिंग झाले. ही चारही त्या दोघांपेक्षा कसे दिसत आहेत त्यांच्यामध्ये जीन्स असतात ते वेगवेगळे आहेत. म्हणजे यांच्यामध्ये जे जीन्स आहेत ते ह्या चारहीमध्ये असतात परंतु ते काय थोड्याशा प्रमाणात असतात. म्हणजेच पॅरेंट्स सेग्रिगेट
फ्रॉम इच अदर. त्यांच्यामध्ये काय असतात, हे आधी पेअरिंग असतात परंतु नंतर त्यांचं काय होतं, सेग्रिगेशन होतं जीन्सच्या माध्यमातून फ्रॉम इच अदर. मग हे ऑफस्प्रिंग हे एकमेकांपासून काय होत आहेत, वेगळे झालेले दिसतात. हे झालं मेकॅनिझम ऑफ दी इनहेरिटन्स. म्हणजे जे काय असतील 3-4 मेकॅनिझम आपण पाहिलेले आहेत. हे मेकॅनिझम व्यवस्थित लक्षात ठेवायचे. एक्झॅक्ट हे मेकॅनिझम त्यांनी कशावरती केलेलं आहे तर पायसम सटायवम इट इज अन सायंटिफिक नेम ऑफ दी पी प्लांट. वाटाण्याचं हे सायंटिफिक नेम आहे. तर या सायंटिफिक नेमवरती काय केलेलं आहे त्यांनी, या वाटाणा प्लांटवरती त्यांचा पूर्णच रिसर्च करून हे सगळे कॅरेक्टर त्यांना तिथं त्यांनी अभ्यासलेले आहेत. आणि त्यांनी हे कॅरेक्टरिस्टिक्स अभ्यासल्यानंतर एक्झॅक्ट 7 पेअर्स ऑफ कॉन्ट्रास्टिंग व्हिजिबल कॅरेक्टर्स इन पी प्लांट पायसम सटायवामध्ये त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे 7 कॅरेक्टरिस्टिक्स दिसलेत. ते आपण आता अभ्यासणार आहोत. आता ते 7 कॅरेक्टर आपण इथं पाहणार आहोत. तर पहा, जी पी प्लांट आहेत हे म्हणजेच आपण सेकंड मेकॅनिझम पाहिलं, इनहेरिटन्स ऑफ दी 7 ट्रेट्स इन गार्डन पी. म्हणजे जो वाटाणा आहे त्याच्यावरती त्यांना काय दाखवलेत, 7 कॅरेक्टर्स, वेगवेगळे 7 कॅरेक्टर्स ते पाहिलेले आहेत त्यांनी. ते प्लांट वेअर स्टडीड इंडिव्हिज्युअली. सेपरेट एक प्लांटचा त्यांनी अभ्यास केल्याच्यानंतर त्यांना 7 कॅरेक्टर तिथं अभ्यासायला भेटलेत. तर डॉमिनंट आणि रेसेसिव्ह अशी ती कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. तर डॉमिनंट म्हणजे जे कॅरेक्टर एक्सप्रेस होतात, काय होतात, एक्सप्रेस होतात. म्हणजे डायरेक्टली फिजिकली जीन्सच्या माध्यमातून ते काय होतात, डायरेक्टली एक्सप्रेस होतात. लाईक पॅरेंटसारखंच काय होतं, चाइल्डमध्ये बऱ्याचशा प्रमाणात सारखेपणा असतो. परंतु इन रेसेसिव्हमध्ये हे कॅरेक्टर सेम असतं परंतु हे कॅरेक्टर एक्सप्रेस होत नाहीत. काय होत नाहीत, एक्सप्रेस होत नाहीत. परंतु डॉमिनंटमध्ये एक्सप्रेस होतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल कसं लक्षात ठेवायचं, समजा त्यांचे पॅरेंट कसे येतं, एकदम व्हाईट असतील. म्हणजे फादर व्हाईट, म्हणजे जेव्हा फादर आणि मदर हे जे कपल्स आहेत हे कसे असतात, व्हाईट, म्हणजे एकदम गोरे असतात. तेव्हा त्यांचे जे ऑफस्प्रिंग झाले हे सुद्धा काय झालं आहे, व्हाईटच झाले. म्हणजे हे डॉमिनंट कॅरेक्टर एक्सप्रेस झाले. काय झाले, एक्सप्रेस झाले. परंतु जे ऑफस्प्रिंग हे ब्लॅक झाल्याच्यानंतर ते कॅरेक्टर एक्सप्रेस होत नाही. मग हे झालं रेसेसिव्ह कॅरेक्टर. काय झालं, रेसेसिव्ह कॅरेक्टर. म्हणजे जे कॅरेक्टर एक्सप्रेस होतं त्याला म्हटलं जातं डॉमिनंट आणि जे एक्सप्रेस होत नाही त्याला म्हटलं जातं रेसेसिव्ह. तर आपण पाहणार आहोत, फर्स्ट पाहणार आहोत एक्झॅक्ट त्या सीडचा शेप. म्हणजे जो पी प्लांट आहे त्या पी प्लांटवरती त्या मेंडेसने काय केलेलं आहे, स्टडी केलेला आहे. तर मेंडेसने जेव्हा पी प्लांटवरती स्टडी केला आहे तेव्हा त्याच्यामध्ये त्याला असे वेगवेगळ्या प्रकारचे 7 कॅरेक्टरिस्टिक दिसले, डॉमिनंट आणि रेसेसिव्ह. डॉमिनंट म्हणजे जे कॅरेक्टर एक्सप्रेस होतात त्यांना म्हटलं जातं डॉमिनंट कॅरेक्टर आणि जे कॅरेक्टर एक्सप्रेस होत नाही त्यांना म्हटलं जातं रेसेसिव्ह कॅरेक्टर. आता फर्स्ट सीडचा शेप सांगितला आहे. जो पी प्लांटचा त्यांनी 1 सिंगल प्लांटचा स्टडी केला आहे तेव्हा त्यांना डॉमिनंट आणि रेसेसिव्ह कॅरेक्टर दिसलेत. डॉमिनंट कॅरेक्टर दिसले, पी प्लांट फर्स्ट त्यांना राऊंड शेपची दिसली. परंतु नेक्स्ट पेअरमध्ये होतं आहे, म्हणजे त्याला काय होत आहेत, जेव्हा फ्युजन होतं तेव्हा पेअरमध्ये, म्हणजे पेअरमधून काय होत आहेत, सेग्रिगेट म्हणजे 2 सेपरेट कॅरेक्टर काय होतात, फॉर्म होतात. दुसरं सेपरेट कॅरेक्टर, दुसरं ऑफस्प्रिंग आहे ते रिंकल कलरची सीड आहे. रिंकल शेपची. कशी आहे, रिंकल म्हणजे फर्स्ट एकदम राऊंड सर्क्युलर आहे परंतु एकदम सुरकुत्या पडल्यासारखी आणि ती सर्क्युलर नसते. अशी रिंकल शेपची दुसरी सीड आहे, ती रेसेसिव्ह कॅरेक्टरमध्ये मोडते. कारण ती पॅरेंटसारखी तयार झालेली नाही आहे, ती झाली रेसेसिव्ह. ती कॅरेक्टर आहेत परंतु एक्सप्रेस होत नाही. सीड तयार झाली, हे कॅरेक्टर आहे परंतु ते डायरेक्टली पॅरेंटसारखं नाही आहे म्हणून त्याला काय म्हटलं आहे, रिंकल्ड. काय म्हटलं आहे, रिंकल्ड. त्याच्याचबरोबर डॉमिनंट कॅरेक्टर, सीडचा कलर येल्लो आहे, वाटाण्याचा कलर हा येल्लो दाखवला आहे परंतु जेव्हा रेसेसिव्ह कॅरेक्टर ते दाखवते तेव्हा त्या सीडचा कलर ग्रीन होतो आहे. काय होतो आहे, ग्रीन. म्हणजे फर्स्ट तो कलर पॅरेंटमध्ये येल्लो असेल तर ते डॉमिनंट कॅरेक्टर त्याचं एक्सप्रेस झालं येल्लो परंतु रेसेसिव्ह हे काय आहे, ग्रीन. त्याच्याचबरोबर जेव्हा डॉमिनंट प्लांट ही पॅरेंटसारखीच काय होते, फॉर्म होते. डॉमिनंट कॅरेक्टरमध्ये पॉड शेप म्हणजे त्या शेंगाचा आकार इनफ्लॅटेड म्हणजे पूर्णपणे फुगल्यासारखे ती शेंगे. म्हणजे त्याच्यामध्ये जे वाटाणे आहेत ते काय आहेत, एकदम भरीव ती आहे. त्याच्यानंतर जर नेक्स्ट रेसेसिव्ह कॅरेक्टर म्हणजे दुसरी त्याच्यापासूनच प्लांट तयार झाली, त्याच्यामध्ये हे पॉडचा शेप कसा आहे तर कन्स्ट्रिक्टेड म्हणजे पूर्णपणे दबलेला आहे. कसा आहे, पूर्णपणे दबलेला आहे. त्याला म्हटलं जातं कन्स्ट्रिक्टेड. काय म्हटलं जातं, कन्स्ट्रिक्टेड. त्याच्यानंतर हा जो नेक्स्ट पॉडचा कलर सांगितलेला आहे, हा पॉडचा कलर फर्स्ट पॅरेंटपासून ज्या 2
प्लांट तयार झाल्यात. फर्स्ट प्लांटमध्ये ग्रीन कलरच्या पॉड आहेत त्या शेंगा, त्याच्यानंतर नेक्स्ट रेसेसिव्हमध्ये त्या येल्लो कलरच्या आहेत. म्हणजे डॉमिनंट आणि रेसेसिव्हमध्ये किती प्रकारचा हा डिफरन्स आपल्याला इथं दिसतोय. त्याच्याचबरोबर नेक्स्ट सांगितलं आहे याच्यामध्ये फ्लावरचा कलर सांगितला आहे. काय सांगितलं आहे? फ्लावरचा कलर. आता फर्स्ट डॉमिनंटमध्ये फ्लावर पर्पल आहे, जसं पॅरेंटमध्ये होतं तसंच इथं काय पर्पल कलरचं फ्लावर आहे. परंतु रेसेसिव्हमध्ये दुसरी प्लांट तयार झाली ती व्हाईट कलरचे फ्लावर आहेत. म्हणजे हे पॅरेंटपेक्षा वेगळं कॅरेक्टर आहेत, हे रेसेसिव्हमध्ये येतं. त्याच्याचबरोबर जे फ्लावरचं लोकेशन आहे एक्झॅक्ट ॲक्सियल, म्हणजे हे साईडवरती असतात फ्लावर. ज्या ब्रांचेस त्याच्या साईडला हे फ्लावर्स आलेले असतात आणि टर्मिनल म्हणजे टोकाला आलेले असतात. तर पॅरेंटचे जे फ्लावर्स आहेत, पॅरेंट प्लांटचे हे फ्लावर्स ॲक्सियलवरती होते, साईडला होते. टर्मिनल म्हणजे एकदम टोकाला आले, हे रेसेसिव्ह आहेत. त्याच्याचबरोबर जी पॅरेंट प्लांट होती ही टॉल होती, त्याच्यामध्ये डॉमिनंट प्लांट तयार झाली ही सुद्धा टॉल आहे. परंतु रेसेसिव्ह प्लांट ही शॉर्ट आहे, म्हणजे तिला म्हटलं जातं डॉर्क. काय म्हटलं जातं? डॉर्क. असे वेगवेगळ्या प्रकारचे कॅरेक्टरिस्टिक्स, हे 7 कॅरेक्टरिस्टिक्स लाईक सीड शेप, सीड कलर, पॉड शेप, पॉड कलर, फ्लावर कलर, फ्लावर लोकेशन अँड प्लांट हाईट, हे वेगळी 7 कॅरेक्टरिस्टिक्स या सायंटिस्टला इथं जाणवले एका सिंगल प्लांटवरती. असे वेगवेगळ्या 2 or 3 मोर, मग आपण थर्ड मेकॅनिझम पाहिलं, 1 ॲट अ टाईम एका प्लांटवरती इन कॉम्बिनेशन ऑफ 2 or 3 or मोर दॅन 3 कॅरेक्टर त्यांनी काय केलेत, एका टायमिंगला काय केलेत, अभ्यासलेत. म्हणजे हे कॅरेक्टर आणि डॉमिनंट आणि रेसेसिव्हमध्ये ते काय झाले, पाहायला भेटले. डॉमिनंट म्हणजे पॅरेंटमध्ये जशी कॅरेक्टर असतात तशीच ऑफस्प्रिंगमध्ये एक्सप्रेस झालेले असतात. परंतु रेसेसिव्ह म्हणजे डॉमिनंट पॅरेंटमध्ये जे कॅरेक्टर आहेत तसे ऑफस्प्रिंगमध्ये एक्सप्रेस होत नाही, थोड्याशाच प्रमाणात असतात, त्याला म्हटलं जातं रेसेसिव्ह. म्हणजे हे 7 कॅरेक्टर्स आपल्याला समजलेले असतील. त्याच्यानंतर नेक्स्ट कन्सेप्ट आपल्याला पाहिजे रिझन्स ऑफ द मेंडल सक्सेस. म्हणजे मेंडलचा हा एक्सपेरिमेंट हे इनहेरिटन्स मेकॅनिझम कसे सक्सेस झाले त्या रिझन इथं सांगितलेलं आहे. रिझन्स फॉर मेंडल सक्सेस म्हणजे याच्यामध्ये त्यांनी कारणं सांगितलेत मेंडलचा हा रिसर्च सक्सेस का झाला. हिज एक्सपेरिमेंट वेअर केअरफुली प्लॅन्ड अँड इन्व्हॉल्व लार्ज सॅम्पल. म्हणजे त्यांनी त्यांचा एक्सपेरिमेंट केला त्यावेळी यांचा एकदम काळजीपूर्वक त्यांनी हा पी प्लांटवरती काय केला आहे, त्यांचा एक्सपेरिमेंट सक्सेसफुल केला, एकदम काळजीपूर्वक केला आहे. हीज एक्सपेरिमेंट वेअर केअरफुली प्लॅन, एकदम काळजीपूर्वक त्यांनी प्लॅन केला आणि इन्व्हॉल्व लार्ज सॅम्पल. म्हणजे त्यांनी डोक्यात विचार केला, ह्या प्लांट तयार होण्यासाठी जागा थोडी लागते, यांचं उत्पादन घेण्यासाठी जागा थोडी लागते, परंतु त्यांच्यापासून जे उत्पादन होतं आहे लार्ज सॅम्पलमध्ये होते, जागा थोडी लागते परंतु प्रोडक्शन जास्त होतं. म्हणून त्यांनी काय केलं आहे, यांनी त्याच्यावरती मेकॅनिझम सक्सेस केलं आहे, केअरफुली त्यांचं काळजीपूर्वक केलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट काय केलं आहे, ही केअरफुली रेकॉर्डेड द नंबर ऑफ प्लांट ऑफ ईच टाईप अँड एक्सप्रेस हिज रिझल्ट ॲज रेशिओज. म्हणजे त्यांनी काय केलं आहे, काळजीपूर्वक समजा 1000 प्लांट असतील तर त्यांचं नंबर ऑफ प्रत्येक एका प्लांटचं त्यांनी रेकॉर्ड केले. 1000 प्लांट जरी असतील तर एका प्लांटचे असे 7 कॅरेक्टरिस्टिक्स त्यांनी काय केले, रेकॉर्ड केले. सिंगल प्लांटवरती त्यांनी वर्क केला, एवढ्या 1000वरती त्यांनी ईच टाईप प्रत्येक प्लांटच्या टाईपवरती त्यांनी काय केला, एक्सप्रेसिव्ह जे कॅरेक्टर असतात, रेसेसिव्ह जे असतात त्यांचा रिझल्ट त्यांनी रेशिओच्या माध्यमातून काय केला, व्यवस्थितरित्या अभ्यास केला. हे 2 रिझन त्यांनी सांगितलेले आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट रिझन सांगितलेलं आहे पहा, ह्यांनी सांगितलं आहे इन दी पी प्लांट कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर कॅन बी इझिली रेकग्नाइज. आता कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर म्हणजे जे वेगळे कॅरेक्टर असते इझिली ऑब्झर्व करता येतात इन दी पी प्लांट. कॉन्ट्रास्टिंग म्हणजे सपोज एक प्लांट टॉल तयार झाली, एक डॉर्क तयार झाली, त्याचे फ्लावर्स असतील, त्यांचा कलर असेल, हे काय झालेत, कॉन्ट्रास्टिंग वेगळे कॅरेक्टर त्यांनी काय केलेत, इझिली रेकग्नाइज केलेत. इन दी पी प्लांट कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर कॅन बी इझिली रेकग्नाइज. इझिली त्यांनी त्याचा काय केलेला आहे, अभ्यास केला आहे, इझिली रेकग्नाइज केलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट सांगितलं आहे दी 7 डिफरंट कॅरेक्टर्स इन दी पी प्लांट वेअर कंट्रोल बाय सिंगल फॅक्टर ईच. म्हणजे पूर्णपणे 7 डिफरंट कॅरेक्टर काय केलेले आहेत त्यांनी पी प्लांटवरती जे कंट्रोल केले, जे दाखवलेत बाय सिंगल फॅक्टर ईच. म्हणजे सिंगल फॅक्टर ईच म्हणजे समजा त्यांनी फ्लावरचा कलर घेतला आहे, फ्लावरच्या कलरला सिंगल फॅक्टर म्हणजे सिंगल जीन, सेपरेट जीन त्यांनी यूज केला. त्यांची उंची जर घेतली तर उंचीला दुसरा जीन यूज केला आहे. म्हणजेच दी 7 डिफरंट कॅरेक्टर इन पी प्लांट वेअर कंट्रोल बाय सिंगल फॅक्टर. एका जीनने त्यांनी काय केलेलं आहे, कलरसाठी एक वेगळा जीन, त्याच्यानंतर हाईटसाठी वेगळा जीन, हे सगळे वेगवेगळे जीन त्यांनी यूज करून ते काय केलेलं आहे, पूर्ण त्यांनी त्या डिफरंट कॅरेक्टर त्यांनी ते 7 कॅरेक्टरवरती अभ्यास केलेला आहे. त्याच्याचबरोबर दी
फॅक्टर आर लोकेटेड ऑन सेपरेट क्रोमोझोम. आणि हे जे जीन्स आहेत हे जीन्स एका क्रोमोझोमवरती नसतात, सेपरेट क्रोमोझोमवरती असतात बॉडीमध्ये. अँड दिस फॅक्टर आर ट्रान्समिटेड फ्रॉम जनरेशन टू जनरेशन. आणि हेच फॅक्टर, हेच जीन प्रत्येक सेपरेट क्रोमोझोममधून वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन हे काय होत असतात, ट्रान्समिट होत असतात. म्हणजेच वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशनमध्ये हे ट्रान्समिट होतात. लास्ट त्यांनी सांगितलं ही इंट्रोड्यूस दी कन्सेप्ट ऑफ डॉमिनन्स अँड रेसेसिव्ह. आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं डॉमिनंट अँड रेसेसिव्हनेस म्हणजे नेमकं काय, तर डॉमिनन्स म्हणजे जे कॅरेक्टर एक्सप्रेस होतात लाईक पॅरेंट्ससारखे, त्याच्याचबरोबर रेसेसिव्ह म्हणजे जे कॅरेक्टर एक्सप्रेस होत नाही पॅरेंट्समध्ये त्यांना म्हटलं जातं रेसेसिव्ह. बिफोर लर्निंग अबाउट मेंटल एक्सपेरिमेंट्स लेटस acquainted विथ जेनेटिक टर्म्स अँड सिम्बॉल्स. तर आता जेनेटिक टर्म्स आणि सिम्बॉल्स काही आपल्याला डेफिनेशन्स दिलेले आहेत त्या व्यवस्थित आपण पाहणार आहोत नेक्स्ट लेक्चरला. तर आजच्या लेक्चरला आपण काय पाहिलं, फर्स्ट मेकॅनिझम पाहिलं, मेकॅनिझम ऑफ इनहेरिटन्स, देन 7 पेअर्स ऑफ कॉन्ट्रॅक्टिंग विजिबल कॅरेक्टर्स इन पी प्लांट, अँड देन reasons for Mendel success. So today we stop here, remaining part we see tomorrow.